हॅलो नमस्कार, मी संकेत, तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत सफाळ्याला आपण जाणार आहोत शंकराच्या मंदिरात आणि एक आशापुरी देवीचं मंदिर आहे तिकडे जाणार आहोत। विरार जेटी चालू झाली त्यामुळे आपल्याला जवळ पडतंय म्हणूनच आपण जातोय, नाहीतर तुम्हाला असं एसटी वगैरे पकडून यायला लागेल इकडे आणि नाहीतर सफाळ्यावरून तुम्ही इकडे येऊ शकता। तर सध्या आपण बाईकने जातोय, तर जाऊया चला। आता आपण जातोय जेटीच्या इकडे, विरार जेटीच्या इकडे, तिकडून जाणार सफाळ्याला आणि तिकडून पुढे एडव्हान्स साईडला जाणार आहोत। आजूबाजूला हिरवळ बघू शकता किती आणि चाललो आपण। 5च मिनिटं राहिलेत बोटसाठी, तर फटाफट पोचायचं आहे आपल्याला। आपण पोचलोय फायनली। आता तिकीट काढूया आणि जाऊया बोटीमध्ये। तिकीट काढलंय आपण आणि आता बोट पण आले, परत जाऊया। सगळे बाईकवाले पहिले जात आहेत। एक आपण इकडे पार्क केले आणि इकडे 4 व्हीलर पार्क होते। थोड्या वेळ वरती जाऊया आणि हा खाली समुद्र। पावणे 8 झालेत आणि आपण सफाळ्याला पोहोचलो। हे बघा या साईडला। आता इथे मॅप लावून जाऊया आशापुरी देवीच्या इकडे। आपल्याला काय आयडिया नाही तिकडे कसं होतं वगैरे, तरी पण जाऊया। आता आवाज येत नसेल माझा क्लिअर, आवाज भरपूर आहे या बोटीचा आणि लाटा पण अशा जास्त आहेत त्यामुळे ना वर खाली होते बोट। आता आम्ही सफाळ्याला पोहोचलोय, जेटी मधून उतरून आता जातोय पुढे गेल्यावर जरा मॅप लावूया, समजेल कुठे जायचं ते। आणि हा रस्ता तर सरळच आहे, कुठे जात नाही दुसरीकडे जाईल। आज रविवार असूनही आम्ही सकाळी लवकर उठलोय। उठावं तर लागणारच ना, नाहीतर तुम्हाला नवीन नवीन जागा एक्सप्लोर करून कोण दाखवेल। चला तर मग आज आपण निघतोय एडव्हान्ससाठी। थोडंसं लांबचं अंतर आहे आणि आपल्याबरोबर आहे प्रणिता। आपण दोघंच जातोय। तसं तर आपण भरपूर जण येणार होतो, पण बाकीच्यांनी टांग दिली म्हणून आम्ही दोघंच जातोय। मस्त असा सुंदर नजारा बघायला भेटेल तुम्हाला सफाळ्याच्या किंवा केळव्याच्या दिशेने जायला। हाच रस्ता केळव्याला पण जातो। गेल्या वेळेला व्हिडिओ टाकले त्यामध्ये तुम्हाला थोडासा पार्ट दिसला असेल ह्या रस्त्याचा। हिरवळ एकदम चारी साईडला। पावसाळ्यात आलं तर असं दिसेल, उन्हाळ्यात थोडा सुकलेला दिसेल तुम्हाला। आजूबाजूची हिरवळ आणि गाव बघताना तुम्हाला कोकणात आल्याचा फील येईल। इथे जर तुम्ही एसटीने आलात तर 1.5-2 किलोमीटर चालायला लागेल। रिटर्न येऊन आपल्याला इकडे यायचं त्या साईडला आशापुरासाठी। आता आपण जातोय शिव मंदिरात, स्वयंभू शिव मंदिर आहे ते पहिलं बघूया। आशापुरी देवीला जायच्या आधी आम्ही शंकराच्या मंदिरात जातोय। शंकराच्या मंदिरात आलोय आपण आणि एकदम शांतते आवाज पण होतो। इकडे आहे नंदी महाराज आणि समोर शंकराची पिंड आहे गणपती आणि इकडे बजरंगबली। मंदिर एकदम शांत आहे आणि आम्ही आल्यावरच मंदिर ओपन झाले आताच, म्हणजे 8:30-9 वाजले असतील आता। त्या टायमाला मंदिर ओपन झालं आहे आणि बघू शकता
मंदिर जरी आत्ताच्या काळातलं वाटत असलं तरी मूर्ती साक्षात शिवशंकराचा आभास घडवून देते. या मंदिराबद्दल आम्हाला काही माहिती मिळाली नाही, पण आशापुरीला तुम्ही येत असाल तर या शिव मंदिराला नक्की भेट द्या. मंदिराच्या बाजूला जेट्टी आहे, ते बोट वगैरे लागल्यात माझ्या मागे बघू शकता. सध्या बोट बंद आहेत त्यामुळे मच्छी वगैरे नाही भेटणार. नाही तर इकडे तुम्हाला मच्छी वगैरे पण बघायला भेटेल. आता ते विकतात की नाही माहीत नाही, पण तुम्हाला मच्छी बघायला भेटेल. इकडे ह्या बंदराला लागते मच्छी. आता इथे झालं आहे आपलं दर्शन. आता जाऊया आशापुरीला. आशापुरी देवी इथून दिसते की नाही माहीत नाही, बघतो एकदा. नाही, या साईडने एवढं दिसत नाही. तिकडे जाऊन दर्शन घेऊया. आणि हे आहे मंदिर. दोन्ही मंदिर एकदम बाजूबाजूलाच आहेत, मॅपवर तुम्ही बघू शकता. पण इथून आशापुरीला जायला तुम्हाला थोडं फिरून जायला लागतं. भरती आल्यावर हा रस्ता अजून भारी वाटेल. हे मंदिर सफाळ स्टेशनपासून 19 किलोमीटर अंतरावर आहे, तर बोटीने गेलात तर अर्धा तासाच्या अंतरावर आहे. आपण त्या मंदिरातून इकडे पोहोचलो. 5 मिनिटाचंच अंतर आहे, पण आपण थोडं फिरून आलो. रस्ता माहीत नव्हता त्यामुळे मॅपवर टाकलं तरी तुम्हाला रस्ता भेटेल. आणि हे आहे आशापुरी देवस्थान ट्रस्ट एडवण. इथंच आपल्याला चपला काढायचे आणि पुढे जायचं. इथे आपण आता उटी घेतले आणि मंदिरात जातो. थोड्या पायऱ्या चढायच्या, जास्त पायऱ्या नाही. बघा इथं समोरच वरती मंदिर आहे इथे. आणि इथून खालून आपण आलं, इथे पण एक मंदिर आहे कृष्णाचं. व इथं मस्त सुटलंय. आणि सध्या इकडे कोण नाही असं वाटतंय. बघू आता कोण असेल नसेल, पुजारी तर असतीलच. आणि जातात. म्हणजे भरती झाल्यावर इकडे पूर्ण पाणी भरत असेल. आणि मग अशी आपण तिकडे होतो, तिकडून आपल्याला मंदिर दिसलं नाही, मागच्या साईडला आहे. मस्त एकदम एक नंबर. आशापुरीचा फारसा इतिहास तर आम्हाला माहीत नव्हता, पण असं म्हणतात की हे मंदिर स्वयंभू आहे, म्हणजे देवीची मूर्ती येथे आपोआप प्रकट झालेली आहे. हा वरती मंदिराचा परिसर आहे आणि इकडे देवी आहे. थोडी गर्दी आहे त्यामुळे थांबलो आपण. थोड्या वेळानं जाऊया. इकडे गणपती, श्री गणेशाय नमः, गणपती बाप्पा मोरया. मंदिराचा रस्ता थोडा पायऱ्या चढून वर गेलात तर गुहेत नेतो. तिथेच आहे आशापुरी देवीची स्वयंभू मूर्ती. आशापुरी देवी, जीवदानी देवी आणि एकविरा देवी या तिन्ही देवींचे येथे दर्शन घेता येईल. हे मधली आशापुरा देवी का? हां, ही पाषाणाची आहे. ही मूर्ती बसवलेली. ही जीवदानी नाही, ही कोणती? ती जीवदानी. तिकडे होती. ही एकविरा. ती जीवदानी. इकडे पूर्ण गुफा आहे आतमध्ये. इकडून आपण आलो या साईडला. आणि असे मानले जाते की देवी पांढऱ्या कपड्यांमध्ये आणि पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन या गावचे रक्षण करण्यासाठी येत असे. समोर असलेला सुंदर समुद्र किनारा मनाला वेगळीच शांतता देऊन जातो. इथून आता आपण बाहेर जाऊया. आपण आता गुफेतून बाहेर पडलो. त्या साईडने एंट्री मारली आणि ह्या साईडला एक्झिट आहे. खाली तुम्हाला डोंपरे टेकल्याशिवाय ऑप्शन नाही. आणि इथून असं आपण बाहेर पडूया. मस्त एकदम. हे बघा, आपण तिकडून खालून असं वरतून गेलो तिकडे आणि या इकडून गुफेतून बाहेर आलो. मंदिरातून आलो. इकडे जाऊया आता. मंदिराच्याच बाजूनी हा एक रस्ता आहे. आशापुरी देवी मंदिर ट्रस्ट एडवण. इथे पण थोड्या पायऱ्यात वर जायला. ते आता चढूया आपण. एकदम मस्त नजारा आहे इकडून समुद्राचा. आणि इकडे पण खाली देवीचं मंदिर आहे वाटतं. ते बघूया. थोडंसंच वरती आणि परत थोडं दुसऱ्या साईडला खाली उतरायचं आहे आपल्याला.
आणि हवा पण एकदम मस्त चालले आणि भारी वाटते इकडे. बघा दगडी वगैरे, भरती आल्यावर मस्त पाणी वर येत असेल पण तेव्हा जाऊ शकत ना तिकडे. इथे पण एक गुफा आहे, नाव आहे बारोड करणी माता. छोटीशीच गुफा आहे खाली, पण सध्या कडी लावलंय तर आपण ओपन नाही करणार कारण की आपल्याला जास्त काय माहिती नाही इकडची. हवा इकडे खाली छोटीशीच गुफा आहे, तिकडे आता आपल्याला नाही जायला भेटत आहे. पण हे असं एक मंदिर आहे इकडे एक साईडला. आणि हा एक नजारा ते बघा, आपण तिकडून असं आले रस्त्यावरून आणि हा आहे मंदिराचा कळस आणि तिकडे ते शिव मंदिर. इथे थोडं वरती जाऊया आणि वरती काय ते पण बघूया. चला. आपल्याबरोबर भरपूर जण येणार होते, एक 7-8 जण येणार होते बिल्डिंगमधली, पण त्यांनी टायमाला प्लॅन कॅन्सल केला आणि प्रणितांनी माझं फिक्स झालं म्हणून आम्ही दोघं आलो. आता कुठेतरी जायचं होतंच आणि नेहमी ते प्लॅन कॅन्सल करतात. सध्या इथे आता इथून खाली उतरूया, जरा घसरगुंडी आहे. आपलं दर्शन झालं आहे आणि आपण इकडे थोडं थांबलो, पण आता जाऊया घरी जाण्याच्या दिशेने. एक 9:30 वाजले असतील आणि इथून आता खाली उतरूया. इकडे पार्किंग वगैरे मस्त आहे, पार्किंगला वगैरे गाड्या लावू शकता, पण रस्ता थोडा साफसफाई नाही केलं आहे. स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल पाणी वगैरे साठलेलं आणि कचरा पण खूप होता रस्त्यावर. आणि मस्त आहे, ओव्हरऑल शांतता आहे. इकडे जास्त कोण जण येत नाही कारण की प्रायव्हेट व्हेकलने जास्त करून यायला लागतं थोडं आतमध्ये. तरी पण तुम्ही येऊ शकता बसने वगैरे, पण नाहीतर स्पेशल गाडी करून ते पण तुम्हाला परत घेऊन जाऊ शकता. आणि हा बघा कोंबडा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन कोणत्या व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.